महाराष्ट्रात सध्या बांधकाम कामगारांची संख्या 54 लाखांच्या वर आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हीच संख्या 3.5 लाखांच्या वर आहे. मात्र शासन बांधकाम कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीनं केलाय. त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. या मोर्चामध्ये ट्रेड युनियनकडे नोंदणी असणाऱ्या 35 संघटना आणि जिल्ह्यातील 10,000 बांधकाम कामगार सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कल्याणकारी मंडळावर कामगार प्रतिनिधी आणि मालक प्रतिनिधी यांची तात्काळ नियुक्ती करावी. F02 ही योजना सरसकट नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करावी, यासारख्या 18 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरणाची पारदर्शीपणे चौकशी व्हावी, अशी मागणीही नागटिळे यांनी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बोगस बांधकाम कामगार नोंदणीच्या अनुषंगाने पथक नेमून संपूर्ण महाराष्ट्रात बोगस बांधकाम कामगारांची चौकशी चालू आहे. आमची कृती समितीची त्या चौकशीला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. फक्त आमच्या कृती समितीची एवढीच मागणी आहे की चोर सोडून संन्याशाला फाशी होता कामा नये, ही आमच्या कृती समितीची मागणी आहे. यावेळी कृती समितीचे सचिव अमोल कुंभार, निमंत्रक तानाजी तावडे, उपाध्यक्ष संजय गुदगे, संजय धुमाळ, संजय सुतार, अशोक कांबळे, पांडुरंग कांबळे, मल्हारी पाटील आदी उपस्थित होते.